नमस्कार महाराष्ट्र तमाम माता भगिनींचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा की 2100 रुपये कधी मिळणार? मित्रांनो, अर्जाची छाननी होणार का? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा मुदतवाढ अर्ज केलेल्या बहिणींना नोंदणीची संधी मिळणार का? मित्रांनो, आदित्यताई तटकरे काय म्हणाल्या? मित्रांनो, आपण सगळं माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्याचे अर्ज बाद होणार। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ नक्की पुन्हा पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभार्थी रक्कम पुन्हा जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील निधी आचारसंहितेमुळे अडकला होता, परंतु आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली असून पात्र महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 12,87,000 बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली। तसंच आधार प्रमाणीकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या, पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले त्यांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मित्रांनो, 1,500 रुपये मिळणार की 2100 रुपये कधी मिळणार? मित्रांनो, माहिती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी वाढवण्याची तरतूद त्यांच्या वचननाम्यात दिली होती, परंतु सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना केवळ 1500 रुपये मिळत आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। यावर आदित्य तटकरे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या परिषदेत सरकारची योजना सांगितली होती। पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्यात येईल तेव्हा सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल, असा सध्या आचारसंहितेच्या कालावधीत ताकीद केल्यात निधी वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे, असं आदित्य तटकरे यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे। मित्रांनो, नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार? मित्रांनो, विविध तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांना अर्ज करता आलेला नाही, त्यामुळे नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जातोय। त्यावर आदित्य तटकरे म्हणाल्या, नोंदणी करण्याची शेवटची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत होती, तोपर्यंत 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली आहे। अद्याप पुन्हा नोंदणी सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली नाही। पात्र महिलांपर्यंत सध्या आम्ही सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, अर्जाची पुन्हा छाननी होणार। मित्रांनो, दरम्यान या योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असे चर्चा होती, त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरते अशी शक्यता वर्तवण्यात आली। पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी होणार का, यावर आदित्य तटकरे म्हणाल्या, या संदर्भात भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे। याबाबतची पूर्ण पडताळणी करण्यात येईल। तक्रारी आल्या असतील तर योजने योग्य पद्धतीने तपासून घेतल्या जातील। सरसकट पूर्ण पडताळणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही। निकषही बदलले नाही। स्थानिक पडताळणीवर तळागाळी कार्यालय, योजना पोहोचवणाऱ्या यंत्रणा अशा सेविका सेवा सुविधा केंद्र लाभार्थ्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांची चौकशी केली जाईल। डीबीटी करताना जाणवलं की एकाच आधार कार्डावर नोंदणी झालेल्या आहे तेव्हा आम्ही कारवाई केली आहे, असे आदित्य तटकरे म्हणाल्या। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झालेली आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। या योजनेला आता मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला संपूर्ण राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला। महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊले उचललेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ जमा करण्यात येतो। हीच योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली आहे। माहितीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे। या योजने संदर्भात आता महाराष्ट्र सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत राज्यातील 2,34,00,000 अधिक महिलांनी नोंदणी केली असून त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। त्यासोबतच ज्या महिलांचे आधार शिंदे नसल्याने लाभ मिळत नव्हते अशा महिलांना सुद्धा आता योजनेचा लाभ मिळत आहे। राज्यातील महिलांना अधिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेला आता मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे म्हणाले, अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत होती। आतापर्यंत 2.5 कोटीहून अधिक महिलांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे। यापुढे नव्याने नोंदणी करायची की नाही याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा मुदतवाढ मिळाल्यास त्यांचा लाभ ज्या महिलांनी अद्याप नोंदणी केली नाही अशा महिलांना नक्कीच होईल। मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने यशस्वीपणे सुरू आहे। मित्रांनो, ही योजना का विशेष आहे? एक आर्थिक आधार महिलांना अधिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी। आधार 2 सन्मानाचा भाव केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे। 3 सशक्तीकरण महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो त्याच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो।
मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाला डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल अशी आशा आहे, असंही मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या. मित्रांनो, सुमारे 7.5 लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु यादीतील अनेक नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर महिन्याचा बुधवारी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 5 ते 6 दिवसात उर्वरित लाभार्थ्यांना पैसे मिळतील असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र ज्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा नवीन लाभार्थीसाठी योजनेची नोंदणी सध्या बंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 10.5 लाख लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु यादीतील अनेक नावे वगळली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. संजय गांधी इराणदार योजनेशी लिंक केलेले लाभार्थी वगळले जाणार. राज्य शासनाने योजनेत दुबार लाभ घेणाऱ्या लाभार्थींना ओळखून यादीतून त्यांचे नावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाईल. शासनाकडे या योजनेची अद्याप यादी असल्याने डिसेंबरचा हप्ता संबंधित महिलांच्या खात्यात जमा होणार नाही. नवीन नोंदणीबाबत महिलांच्या मागण्या दरम्यान अनेक महिलांनी योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडे नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे, मात्र शासनाच्या आदेशाशिवाय पुढील प्रक्रिया होणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवण्याचा प्रयत्न राज्य शासनाने योजनेअंतर्गत लाभार्थीच्या यादीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे योजना अधिक पारदर्शक होईल आणि गरजू महिलांपर्यंत तिचा लाभ पोहोचेल असा प्रशासनाला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजना सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. मात्र नवीन नोंदणी थांबवल्यामुळे काही महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. शासनाकडून पुढील आदेश मिळाल्यानंतर प्रक्रिया पुढे जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मित्रांनो, अशा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.